ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचं हिंदुत्व। टोपीवाल्यांना मारून दाखवावं। नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान। राज्यातील मराठी हिंदीचा वाद आता मराठी माणसापुरता किंवा एखाद्या पक्षापुरता मर्यादित न राहता तो थेट हिंदुत्वापर्यंत पोहोचलाय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आनंद उत्सव साजरा करणारे नेतेच आता मराठी द्रष्ट्यांना पाठिंबा देताना दिसतायत। भाजपचेच मंत्री नितेश राणे यांनी मराठीच्या मुद्द्याला बगल देत थेट हिंदुत्वाची आठवण ठाकरे बंधूंना करून दिली आहे। नितेश राणेंनी ठाकरेंना आव्हान देत केलेली ही 3 विधानं पहा। मारा ही गया है ना, एक हिंदू को मारा गया है ना, एक हिंदू को मारा गया है, तो मुझे बोलना है कि इतनी हिम्मत जाके नल बाजार और मोहम्मद अली रोड में दिखाओ ना। वो जो दाढ़ी वाले और गोल टोपी वाले क्या मराठी में बात करते क्या? उधर जाने की, उनको कान के नीचे बजाने की हिम्मत नहीं है। ये सरकार हिंदू ने बिठाई है। इस तरीके कोई दादागिरी हिंदू के ऊपर कोई करेगा तो हमारी सरकार कार्रवाई करेगी। जावेद अख्तर क्या मराठी में बात करता है क्या? आमिर खान क्या मराठी में गाता है क्या? राणेंच्या या विधानानंतर मनसे ही आक्रमक झाली। मनसेनं राणेंना रजा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांवर झालेल्या मारहाणीची आठवण करून दिली आहे। माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्यावेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला। मनसेनी मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना। काट्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये। मुळातच हिंदी सक्तीवरून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असताना भाजपच्या नेत्यांकडून आगीत तेल ओतत हिंदीचा मुद्दा थेट हिंदुत्वाच्या कोर्टात नेला जातोय। मात्र राज ठाकरेंनी आधीच हिंदू आहोत हिंदी नाही अशी गर्जना शिवतीर्थावरील मेळाव्यात केली होती। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची हिंदुत्वाच्या अजेंडा आडून हिंदीसाठी चाललेली लाचारी महाराष्ट्र खपवून घेईल का? एकीकडे मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झालाय, त्यात मराठीलाच हद्दपार करण्याचा मनसुबा आखणाऱ्यांवर ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातून वचक बसेल का? यावरच मुंबईचंच नव्हे तर महाराष्ट्राचं मराठी पण टिकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।